तर आता आपण थेट देहूमध्ये आलेलो आहोत। देहूमध्ये तुकोबांच्या पालखीचं आज प्रस्थान होतंय आणि त्याआधी अनेक मानाच्या दिंड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आपण हा उत्साह बघतोय। मंदिर परिसरामध्ये अनेक वारकरी हे दाखल झालेले आहेत। टाळ मृदुंगाचा गजर या ठिकाणी सुरू आहेत आणि अवघ्या काही मिनिटांमध्येच तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे। आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी सगळेच वारकरी जे आहेत ते आतुर झालेले आहेत आणि त्यांचा उत्साह आपण या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहतोय। या ठिकाणी वरुण राजाने देखील हजेरी लावलेली आहे। मात्र कशाचीही तमा न बाळगता हे सगळेच वारकरी या उत्साहामध्ये या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। जे वारकरी आपण त्यांना ई वारकरी असं म्हणूया की जे सहभागी झाले। तरी सध्या आपण देहूमधली दृश्य पाहतोय। तुकोबांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होतंय। आपण फेसबुक वरती हे बघत असाल तर आपण ह्या आनंदात सहभागी झालात। सर्वत्र रांगोळ्यांचा सडा घालण्यात आलेला आहे। तर अनेक महिला देखील या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। टाळ मृदुंगाचा गजर सुरू आहे। विठू नामाचा जयघोष देखील सुरू आहे आणि याच उत्साहामध्ये अवघ्या काही मिनिटांमध्येच ही पालखी प्रस्थान करणार आहे। तर प्रत्येक वर्षीच विठुरायाच्या भेटीची ओढ या वारकऱ्यांना लागलेली असते आणि याच क्षणाची वर्षभर हे वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात आणि तोच क्षण आज आलेला आहे। आज तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होतंय आणि राज्यभरातून अनेक वारकरी आज देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि याच उत्साहामध्ये अगदी विठुरायाच्या पंढरीमध्ये पोहोचेपर्यंत या सर्व वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर असाच आनंद आणि उत्साह आपण पाहतो। त्यासाठी लागणारी सकाळपासूनच देहू नगरीमध्ये हा उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। मंडपात सुरू आहे आणि ही आणि यानंतर आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांच्याकडे आपण जाणार आहोत। चैत्राली, सध्या आपण ही मंदिर परिसरामधले दृश्य पाहतोय। अवघ्या काही मिनिटांमध्येच पालखीचं प्रस्थान होणार आहे। असणारे हे जे टाळकरी आहेत निश्चितच पावल्यांचा ताल धरत ज्ञानोबा तुकाराम महाराज या क्षणाची जे वारकरी भक्त वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात तो क्षण काही वेळात येणार आहे आणि काही वेळातच तुकोबांच्या पालखीचं प्रत्यक्षात पूजन सुरू होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे पूजन होणार आहे। या ठिकाणी जे आहेत ते खासदार सुनेत्रा पवार या देखील दाखल झालेल्या आहेत आणि काही वेळातच देवेंद्र फडणवीस देखील दाखल होतील आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये पादुका पूजन जे आहे ते सुरू होईल आणि अवघा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबा तुकाराम असा गजर सुरू आहे। तर या भव्य अशा पालखी सोहळ्याचे साक्षीदार आपण होतोय। अवघ्या काही क्षणामध्येच हा आपल्या वाणीतून भगवंताचं नामस्मरण होईल आणि आपण थेट लाईव्ह या प्रस्थान सोहळ्यात सहभागी होऊ असं मला वाटतं। सचिन महाराज बरोबर आहे की नाही? बरोबर आहे उमेश महाराज। श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा भूप वैकुंठ पंढरीकडे प्रस्थान करणारा तर सध्याची दृश्य देहूमधली आहे। तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान सोहळा या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि राज्यभरामधून अनेक वारकरी या प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। मानाच्या दिंड्या देखील या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत।